मंडळी फायनली आपण चिंचणी मायक्का देवीला पोहोचलो आहोत. सध्या आपण आहोत अलाहाबाई नदीवरती. इथे आपण नदीवरती आता नारळ फोडून इथले नदीचे पाणी आपल्या बोण्यासाठी घेऊन जाणार आहोत. चला तर घेऊयात पाणी व जाऊयात आपले जिथे गाडी उभा आहे. जाता जाता आपण देवभेटीचे नारळी फोडणार आहोत. हे कसं आहे? सगळं 20 आहेत. 20 आणि काय पाहिजे आपण बंद तर आपण पोहोचलो आहोत मायक्का देवीच्या मंदिरामध्ये, ज्याची आपण 1 वर्षापासून आतुरतेने वाट बघत होतो. त्या आईच्या दरबारात आपण पोहोचलो आहोत. हे आहे सुंदर असे मायक्का देवीचे मंदिर. खूप छान असा अनुभव येतो इथे आल्यानंतर. खूप प्रसन्न वाटते मंदिरामध्ये आल्यानंतर. गर्दीही तेवढीच आहे. आपण आता आलो आहोत देवभेटीचे नारळ फोडण्यासाठी. आपण जाऊन आलो आहोत अलाहाबाईच्या नदीवरती. तिथे नारळ चढवून तिथले आपले बोण्यासाठी पाणी घेऊन आता आपण देवभेटीचे नारळ फोडून जाणार आहोत आपले जिथे गाडी उभा आहे तिथे. चला तर मंदिराच्या आतमध्ये जाऊयात व देवभेटीचे नारळ फोडूया व देवीचे दर्शन घेऊया. मन प्रसन्न होते मंदिरात गेल्यानंतर. मंदिराचा खूप छान असा परिसर आहे. आतमध्ये गेले की तुम्हाला खूप छान असे मंदिर दिसेल. चला आपण घेऊयात दर्शन आईचे. चला तर छान असे आपले दर्शन झाले आहे आईचे. देवभेटीचे नारळी फोडले आहेत. आता जाऊयात आपण जिथे आपली गाडी उभा आहे तिथे. बोण्याची तयारी चालू असेल. देवीचे दर्शन घेऊन आम्ही जिथं गाडी उभा आहे तिथे आलो. यावर्षी देवीला गर्दी असल्या कारणाने आपणाला सावलीमध्ये काही जागा भेटली नाही. उन्हामध्येच आपल्या देवीचं बोनं बनवायचं चालू आहे. जवळजवळ सर्व बोनं होत आलेलं आहे. बोनं तयार झाल्यानंतर आपण देव काचोळीची पूजा करणार आहोत. त्याच्यानंतर नैवेद्य आपला देवीला घेऊन जाणार आहोत. देवीसाठी हे नैवेद्य बनवायचे चालू आहे. चला तर नैवेद्याची जवळजवळ सर्व तयारी झालेली आहे. आपण आता देव व काचोळीची पूजा करून घेऊयात व देवीसाठी जे बोनं बनवलं आहे ते बोनं घेऊन जाऊयात. व्हिडिओ कंटिन्यू बघा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ते आले का त्यांच्या ताब्यात रूम द्यायच्या वगैरे द्यायचं पाहिजे काही आपलं नेहमीप्रमाणे ठेवा सर.
अहो ती पिशवी खाली हात रमी करते आपली आहे ती. हां सीता वहिनी हेच पाणी द्या ह्या वहिनीला. काय नाही नाही आता नंतर ते नाही नाही असू तसंच नंतर काय आताच घालायचं. चल पुढे चला. बाय बाय चांगलं 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 चांगलं. देव काचोळीची पूजा झालेली आहे. आपण निघालो आहोत आता देवीला बोनं दाखवण्यासाठी. चला तर जाऊयात आपण मंदिरामध्ये. देवीला नैवेद्य दाखवून आलो. सर्वांचा छान असा देवदेव झाला. नैवेद्य दाखवून आल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी बसलो व सर्वांनी पुरणपोळीचे जेवण केले. खूप छान असा देवदेव झालेला आहे आमचा. जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत आता बाजार करायला, प्रसाद घ्यायला.
महिला मंडळींना सुडं काकणं भरण्यासाठी बाजारात जाणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघा. अरे वा, छान आहे का बघा. छान आहे मस्त आहेत. कितीला एक घेतला? 150 रुपयाला एक. 150ला एक. चांगला आहे की. तू काय बघतेस? घे मग. काय देता? हां, बघितला का? होय, बघितला. घ्या की. कोणता बघितला? शार्वी, इकडे शार्वी, तू इकडे. पडल सगळं फुटतील. मंडळी, मायक्का देवीचे छान असे दर्शन झाले. सर्वांचा बाजारही झालेला आहे. आता आपण निघणार आहोत चिंचणीहून आरेवाडीसाठी, आरेवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व कमेंटमध्ये मायक्का देवीच्या नावाने चांगलं लिहा. भेटू आपण आता डायरेक्ट आरेवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आरेवाडीमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आरेवाडीमध्ये. घ्या की. हे काय सगळं येतं, घ्या कुठेतरी. घ्या इथं, घ्या की. घ्या. कसं आहे? 50ला 2, 50ला 2 घ्या. 30ला 1, 50ला 2. आणि घे. तुम्ही 4 माप पाहिजे का? वेगळे द्या. असं द्या तुम्ही काढा. तर एवढं बोलवून घेतलं, आता व्हिडिओ तर तुमचा काढला पाहिजे का नाही? व्हायरल करतो तुम्हाला. थांब, आणि मी किती अर्धा किलो पाव टाक थोडं.